एक्झॅक्ट. तुमच्याकडे माहिती आहे तुमचं नाव मला सांगा. सर मी कोल्हापूर जिल्ह्यात इथून आलं. माझं प्राथमिक शिक्षण तिथे झालं, माध्यमिक तिथे झालं. त्यानंतर मी त्यावेळेला स्काउटमध्ये पार्टिसिपेट केलं. त्यानंतर मी स्कॉलरशिप MTS NTSची एक्झाम दिला. त्यानंतर मग ग्रॅज्युएशनसाठी मग मी CET क्वालिफाय झाल्यानंतर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर तिथे मग मी रोईंग असेल, स्पंदन असेल, झेस्ट असेल या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं. आणि त्यानंतर सध्या मी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. तुमचे मार्क एवढे चांगले आहेत, एक्सलंट मार्क आहेत तुम्हाला अगदी तुम्ही CUEP मधनं केलं, तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पण केलं. तुम्हाला नाही वाटत की त्याच फील्डमध्ये तुम्ही कंटिन्यू करायला हवं होतं? ॲक्च्युली सर ती एक फील्ड चांगली आहे आणि त्यामध्ये अपॉर्च्युनिटीज पण आहेत. पण मला असं वाटतं की या फील्डमध्ये येऊन माझा जो स्किल सेट आहे, माझं इंक्लिनेशन आहे या क्षेत्राबद्दलचं, तर मला वाटतं की मी जास्त चांगलं करू शकेन. आणि खरं तर या क्षेत्रामध्ये येण्याची आवडच मुळीच माझी CUEP झाली. कारण तिथलं जे वातावरण आहे, तिथे जे वेगवेगळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात आणि तिथले जे ॲक्टिव्हिटीज आहेत, जसे की स्पंदन झालं, सोशल अवेअरनेस क्लब आहे तो, तर त्यामध्ये आम्ही विलेज कॅम्प केला किंवा बाकी वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट केल्या. तर यामधून मला एक प्रेरणा भेटली की आपण या फील्डमध्ये काहीतरी करू शकतो. नो डाऊट की प्रायव्हेट फील्ड चांगलं आहे, तिथं मला करता आलं असतं. कुठल्या पदासाठी तुम्ही प्रयत्न करताय? डेप्युटी कलेक्टर. डेप्युटी. महाराष्ट्रात किती गव्हर्नमेंट कॉलेजेस इंजिनिअरिंगचे? माहीत नाही सर. CUEPच का निवडलं? इतकं माहीत होतं की सर महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं कॉलेज CUEP आहे, तर आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. तर मग त्या दृष्टीने आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत माझं पण इथे हे होतं की आपण चांगल्या कॉलेजमधून शिक्षण करायचं आहे. मग त्यानंतर मग त्यासाठी अभ्यास केला, चांगले मार्क भेटल्यानंतर मग तिथे ॲडमिशन भेटलं. रिगाटा का असतं? रेगाटा हा एक आमचा इव्हेंट आहे बोट क्लबचा. CUEP बोट क्लब खूप फेमस आहे यासाठी की वेगवेगळ्या बोटींचा शो असतो त्यामध्ये पंट फॉर्मेशन असेल, त्यानंतर टेलिमेट्री असेल, कायाकिंग असेल आणि रोईंग असेल. तर त्यामध्ये वेगवेगळे शेप्स फॉर्म केले जातात आणि मग त्यासाठी मग बघण्यासाठी हजारो प्रेक्षक तिथे येतात. आणि त्यामध्ये मी शेलगिंग जो की रोईंगचा एक प्रकार आहे, त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. भारतात रोईंग कुठे कुठे करतात? कुठल्या कुठल्या नदींमध्ये फेमस रोईंग करणं? ॲक्च्युली सर भोपाळमध्ये फेमस आहे. सगळ्यात मेन सेंटर आहे ते भोपाळ आहे. त्यानंतर नॉर्थ इंडियामध्ये पण बरेच आहेत, पंजाबमध्ये पण बरेच सेंटर आहेत. आणि आपल्या इथे CME कॉलेज आहे, तिथं देखील केलं जातं. रोईंग आणि कायाकिंगमध्ये काय डिफरन्स आहे? ॲक्च्युली सर रोईंगमध्ये आपल्या हातात एक प्राका असतो, जे आपण सिंगल एक व्यक्ती करू शकतो. आणि जे रोईंग आहे त्यामध्ये आपल्याला 2 ओर्स असतात, त्यामध्ये एक आपण गल्लो जे म्हणतो आपण त्या प्रकारे आहे. आता चेन्नईमध्ये जो पाऊस पडला आहे किंवा संपूर्ण तो एरिया अफेक्ट झाला, याचं काय कारण आहे? निचांश चक्रीवादळ जे आहे तर त्याच्यामुळे तडाखा त्याला बसला. आणि जे आता चक्रीवादळाची संख्या वाढत आहे, तर त्यासाठी मला वाटतं की क्लायमेट चेंज हा एक मोठा फॅक्टर आहे की पाऊस न पडणे, अवेळी पाऊस पडणे आणि त्यानंतर मग चक्रीवादळ येणे. तुम्हाला क्लायमेट चेंजमुळे सगळं होत आहे, बरोबर? एन्व्हायरमेंटल इश्यू जर आपण कन्सिडर केला तर बरेच लोक हे रस्ता तयार करण्याकरता झाडं कापतात, झाडं कट करतात. काही झाडं 100 वर्षापूर्वीची असतात. काय म्हणणं तुमचं होतं? सर एखाद्या ठिकाणी आपल्याला पोचायचं असेल तर तिथं फॅसिलिटी असणं महत्त्वाचं आहे. पण जिथं आपण एखादी झाडं कटाई करत असो तर त्याऐवजी आपण दुसऱ्या ठिकाणी झाड लावणं तितकंच महत्त्वाचं आहे मला वाटतं. कारण जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज बिल्ड होणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रगती साध्य करता येणार नाही असं मला वाटतं. तर त्यामुळे जर आपण कट करतोय तर त्याच्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला रोपण केली पाहिजे झाडांची. तुम्ही हातकणंगलेचे आहात. हो. तिथे खूप फेमस भाऊ बहीण होते, जे दोघे बोर्डात आले होते आणि त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं गेलं होतं. पुस्तकाचं नाव सांगू शकाल मला? सॉरी सर, आयडिया. माझा इचलकरंजी हा तुमचा तालुका येईल, बरोबर आहे? हातकणंगले तालुका आहे. आणि इचलकरंजी किती जवळ तिथून? तिथून अगदी 15-20 मिनिटांवर. 15-20 मिनिटांवर. तिकडे कापड बाजारपेठ खूप फेमस आहे. हो सर. काय कारण आहे? ऍक्च्युली सर याची सुरुवातच मुळे होती 1920 शतकाच्या सुरुवातीला. जेव्हा संस्थानिक आहेत घोरपडे सरकार, तर त्यांनी याला प्रमोट केलं. त्यावेळेला ते स्वतःची जमीन त्यांनी दिली आणि तिथून दातार सरांनी ते तिथं इस्टॅब्लिश केलं. तिथं जे वातावरण आहे आणि कच्च्या मालाची उपलब्धता जी आहे, तर तिथून मग
ग्रो झाली सुरू होऊन, आणि त्यानंतर मग सहकारी तत्वावर बऱ्याच तिथे गिरण्या सुरू झाल्या, यंत्रमाग सुरू झाला, आणि म्हणूनच इतका प्रमाणात विकास झाला की त्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर देखील म्हणतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमा हा जो प्रश्न आहे तर काय म्हणतात तुमचं? सर हा अगदी खूप जुना प्रश्न आहे. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ जेव्हा झाली तर त्यावेळी लोकांचं म्हणणं होतं की मराठी भाषिकांचा मराठी प्रदेश व्हायला हवा. मग त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ आला, त्यानंतर दक्षिणेकडील कर्नाटक जवळचा भाग देखील आला. परंतु जो निर्णय झाला गेला तर त्यामध्ये काही भाषिक हे कर्नाटक राज्यामध्ये गेले, परंतु भाषिक तत्वावर आपण राज्यांची जेव्हा आपण आखणी केली तर त्यावेळी तो बदल विचार घ्यायला पाहिजे होता. आणि आता जर विचारायचं झालं तर ज्या लोकांची जी इच्छा आहे, लोकमत काय आहे याच्याकडे लोकांनी विचार केला पाहिजे. परंतु हे साध्य करतानाच आपण अहिंसक राहणं, हिंसक कृती न करणं आणि आपली प्रगती कशी साध्य करता येईल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. लोकांचं मत जर आपण असं म्हणूया की ग्राह्य धरलं पाहिजे तर हे आता जे उस्मानाबादचं धाराशिव झालं याच्याबद्दल काय तुमचे विचार आहेत? सर माझे काही मित्र आहेत धाराशिव उस्मानाबादचे, तर त्यांच्या आजोबांकडून किंवा बोलताना त्यांच्यासोबत म्हणायचे की हे धाराशिव आहे, उस्मानाबाद नाही आहे असं. मग काही जुनी जाणती लोक असं म्हणतात की याला धाराशिव म्हणायचं, त्यामुळे लोकांचा असा ग्रह आहे की याला धाराशिव म्हणावं. तर मग नाव बदललं तर लोकांची इच्छा असेल, लोकांनी त्याला सपोर्ट केला असेल तर काही हरकत नाही सर. धाराशिव म्हणजे काय तरी सांगाल? सर तिथं पुरातन मंदिर आहे, तिथे शिवलिंगाचं मंदिर आहे, तिथे लेणी वगैरे तिथे खूप खणासाठी काहीतरी निधी पण अलॉट झालेला आहे, तर त्या रिलेटेड आहे ते, त्यामुळे तो धाराशिवच म्हणतात. मला नेमकी आयडिया नाही. कुठल्या जिल्ह्याचं तुम्हाला DC व्हायला आवडेल? सर जिथे चान्स मिळेल तिथे मी तयार आहे. कुठलाही जिल्हा चालेल? एखादा अप्रगत जिल्हा असेल तरी चालेल? उलट तिथं तर मला वाटते की सर काम करण्यासाठी जास्त संधी आहे, कारण प्रगतीला तिथं खूप वाव आहे. अच्छा, पण मग तुम्ही जे निर्णय घ्याल याला जर तुम्हाला वरिष्ठांकडूनही पाठिंबा मिळाला तर काय कराल? सर जो निर्णय योग्य असेल तो राबवण्यासाठी मी प्रयत्न करेन. हे खूप जेनेरिक उत्तर झालं असं नाही वाटत तुम्हाला? सर ऍक्च्युली आपण आपली योग्य बाजू धरून ठेवणं हेच योग्य कृती आहे मला वाटतं. की निर्णय क्षमतेबद्दल सांगा मला. सर याचं मी उदाहरण देईन. कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी COP झेस्टमध्ये इव्हेंट सेट होतो, ओव्हरऑल इव्हेंट सेट, तर त्यावेळी तिथं पण थोडं पॉलिटिकल प्रेशर वगैरे असं, कारण ग्रुपिझम थोडं असायचं. तर त्यावेळी माझा जो पुढचा जो इव्हेंट हेड असायचा, तर त्यासाठी मला काही लोकांनी प्रेशरच केलं होतं की मी कोल्हापूरचा आहे तर मी कोल्हापूरचाच मुलगा घेईन, मुलींना नको करू. तर एक मुलगी होती ऋतुजा म्हणून, तर तिला मी तिथे निवड केली, भले ती कोल्हापूरची नसली आणि ती मुलगी तरी असली. आणि मला अभिमान वाटतो की सर मॅम, आणि की त्या व्यक्तीनं पुढचा जो इव्हेंट आहे तो अतिशय चांगला पार पडला. भले प्रेशर असताना देखील मी त्यावेळी निवड केली त्याची. तुम्ही 21 साली तुमचं इंजिनिअरिंग झालं, आपण आता 23च्या शेवटाला आहोत. तुम्हाला वाटतं तुम्ही खूप यंग आहात या पोझिशनसाठी? सर यंग असणं ही माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण मला यातून जास्त शिकता येईल, आणखीन पुढे ग्रोथ करता येईल. पण उद्या तुम्हाला पदार्थ जेव्हा लोक पाहतील तर तेव्हा तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हाही तेवढाच तसा मुद्दा असेल की तुमच्यापेक्षा जे वयाने ज्येष्ठ आहेत पण पदाने कनिष्ठ आहेत अशा लोकांशी जुळून घेणार, त्यांनी तुम्हाशी जुळून घेणार. सर आतापर्यंत माझं जे ग्रोथ झाली आहे, मी ज्या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी मी अगदी खेळमेचं वातावरण असायचं. मी स्पोर्ट्समध्ये होतो, मी स्पर्धेमध्ये होतो, जेस्टमध्ये होतो, तर एक टीम बॉन्डिंग असेल, टीम कोऑर्डिनेशन असेल आणि एक लिडरशिप क्वालिटी असेल, तर त्यामध्ये त्या माझ्यात डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळं असं काही वाटत नाही की मी तिथे गेल्यानंतर असं एक बॉसी नेचर असेल, असं व्यवस्थित कोऑर्डिनेट करेल असं मला वाटतं. सर समृद्धी हायवेचा किती भाग अजून अपूर्ण आहे? ट्रान्स हार्बर लिंक कुठे आहे? ट्रान्स हार्बर लिंक मुंबई, नवी मुंबईच्या ठिकाणी तिथं चालली आहे सर. नक्की लिंक अकॅडमी आहे सर असं वाटतं. महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या शहरांमध्ये मेट्रो पोहोचली? मुंबई, पुणे, नागपूर. आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहेत महाराष्ट्रात? सर आंतरराष्ट्रीय मुंबईला आहे, पुण्याला आहे, नागपूरला आहे, औरंगाबादला आहे आणि नाशिक ओझरजवळ तिथे कार्गो विमानतळ देखील आहे. काय असतं कार्गो विमानतळ? सर ते माझ्यामध्ये तो ह्याचा बेस आहे, तो आर्मी एअरफोर्ससाठी बेस आहे. तो तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं बरोबर आहे? तुमच्या दृष्टीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केल्यावरती इलेक्ट्रिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने कुठलीही यंत्र घ्या, तुम्ही रेल्वेची इंजिन्स घ्या, विमानाची इंजिन्स घ्या,
तर याच्यामध्ये इलेक्ट्रिफिकेशन किंवा याच्यामधलं जे इलेक्ट्रायझेशनचं जे नॉलेज आहे हे कितपत असलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती जो चालवतोय त्याला, असं वाटतं तुम्हाला? का ते फक्त इंजिनिअरच राहावं? नाही सर, जो चालक आहे, जे तिथे लोक आहेत, त्या लोकांना तिथं ट्रॅव्हलिंग करतात, उलट त्यांना देखील माहित असलं पाहिजे की कारण कुठल्याही वेळी काही घटना होऊ शकते सर. त्यामुळे आपण त्याबद्दल सजग असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मुंबई हाय काय? मुंबई हाय आहे सर, आपण तिथून तेल नॅशनल तिथून आपण उत्खनन करतो. नाणार काय? सॉरी, नाणार प्रकल्प काय? तुम्हाला वाटतं कोकणाची डेव्हलपमेंट आणि गोव्याची डेव्हलपमेंट सेम आहे? नाही सर, थोडा फरक आहे. थोडा आहे सर. काय फरक आहे? ऍक्च्युली सर, गोवा हा एरिया थोडा लहान आहे आणि कोकण प्लेन थोडा मोठा आहे. तर गोव्यामध्ये टुरिस्ट अट्रॅक्शन असेल, तिथली जी संस्कृती आहे, तिथं जे पोर्तुगीजांनी जे इस्टॅब्लिश केलेलं आहे, तर तिथलीच कल्चर थोडं वेगळं आहे आणि गोव्याचं कल्चर थोडं वेगळं आहे. किती किनारपट्टी आहे महाराष्ट्राला? सर 720. 720. कुठून सुरू होत आहे, कुठे थांबतं? सर, दमणगंगा नदीपासून सुरू होते आणि खाली तेलकोल नदीपर्यंत आहे साधारणतः. मला सांगा, गडचिरोली जिल्ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सर, गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. तिथे अगदी खूप प्रकारे वनसंपत्ती आहे. त्यानंतर तिथे खनिजे देखील भरपूर आहेत आणि काही प्रिमिटिव्ह ट्राईब्स देखील तिथे आहेत. परंतु सध्या एक असं होतं की नक्षलिझमचा तिथे थोडा वाढ झालेला आहे. त्यामुळे समृद्धी आपला जो आहे नॅचरल रिसोर्सेस आहे, तर तिथे थोडा घेताना थोडा अडथळा येतो. मग चांगले पॉईंट देखील आहेत आणि थोडे निगेटिव्ह पॉईंट देखील तिथे आहेत असं मला वाटतं. महाराष्ट्रात काय काय निर्यात करतो आणि काय काय आयात करतो? महाराष्ट्रामध्ये प्रमुख तर मला वाटतं की वेगळे आपले अन्नधान्य असेल, खास करून आंबा, द्राक्ष असेल, त्यानंतर कोल्हापुरी चपला असतील, त्यानंतर गोड कोल्हापूरचा फेमस आहे, त्यानंतर वेगळे GI टॅग्स भेटलेले आहेत, तर आपण तिथून एक्सपोर्ट करतो. त्यानंतर इम्पोर्टसाठी म्हणाल तर बेसिकली इंडियाच आपण ॲज अ भारत देशात आपण इम्पोर्ट करतो की क्रूड ऑइल असेल, त्यानंतर कच्चे माल असेल काहीतरी, त्यानंतर आपण आपल्या बऱ्याच ठिकाणी रत्नजडीत आपण खडे म्हणतो, तर त्यासाठी आपण टेक्नॉलॉजी वापरतो, तर आपण ते कच्चा माल आयात वगैरे. तुम्ही मग अशी म्हणालात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे, तर कुठली पॉवर जनरेशनची मेथड आहे की ज्याने लेस पोल्युशन होईल? सध्या जी विचारधारणा सुरू आहे, तर त्यामध्ये हायड्रोजन एनर्जी सध्या पॉप्युलर करण्याचा प्रयत्न सुरू आहे की ज्यामध्ये कुठलाही गॅस नाही तर फक्त एक H2 बाहेर पडतं. सध्या ती सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुठली आता जसं तुमची DCची पोझिशन म्हणता, ती जस्टिफाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा स्किल सेट कुठला लागेल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर मॅम न्यूट्रॅलिटी आणि कम्पॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन. जनसंपर्क कसा साधला जाईल? मॅम, जनसंपर्क हा भरपूर लोकांना साधायचा असतो, तर त्यानुसार एकच व्यक्ती या ठिकाणी पोहोचण्यासाठी माझ्यामध्ये समाज माध्यमांचा यातून चांगला उपयोग केला जाऊ शकतो. कुठली माध्यमं आहेत मग त्यात? मॅम, वेगवेगळे न्यूज चॅनल्स असतील किंवा गव्हर्नमेंट वेबसाईट असतील किंवा मग आता सध्या सोशल मीडियाचा जो एक उच्चाटन झालेला आहे, तर त्या माध्यमातून देखील आपल्याला संपर्क साधता येईल असं मला वाटतं. पण ज्या ठिकाणी ह्या माध्यमांचं अस्तित्वच अगदी कमी प्रमाणात आहे, तिथे काय कराल? त्या ठिकाणी शिबिरांचं आयोजन माझ्या मते योग्य राहील ना, कारण ज्या ठिकाणी अशा गोष्टी पोहोचलेल्याच नाही आहे, तर त्या ठिकाणी लोकांना एकत्र करून आणि लोकांना माहिती देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि शिबिर आयोजित केल्यानंतर काहीतरी शासन आपल्यासाठी करते, तर आपण तिथे जायला हवी, लोकांची माझ्या मते भावना तिथं असावी, त्यामुळं ते करा. तुमच्या कोल्हापूरपासून जवळ महाराष्ट्राच्या बॉर्डरवर कुठलं असं ठिकाण आहे की जिथे लोक वॉटर स्पोर्ट्ससाठी स्पेसिफिक जातात? वॉटर स्पोर्ट्ससाठी म्हणजे आर्टिफिशियल की नॅचरल? मला वॉटर स्पोर्ट्स नॅचरल याचे आहेत ना? कोल्हापूर ठीक आहे. क्लायमेट चेंज, मगाशी तुम्ही म्हणालात की क्लायमेट चेंजमुळे हे सगळं होतं, तर ह्या गोष्टींसाठी कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजे?
मॅम अगदी बेसिक वैयक्तिक दृष्टीने आपण प्रयत्न जरी केला आणि अगदी मोठी नॅशनल लेवल जरी प्रयत्न केला तर त्यामधून देखील होऊ शकतं की आपण वेगवेगळे जे कचरा आहे आपण अगदी घरातून जो कचरा वगैरे जातो किंवा बाहेर फेकतो, त्यानंतर इंडस्ट्रीमधून आपण जे टॉक्सिक वॉटर वगैरे असेल किंवा टॉक्सिक गॅसेस बाहेर पडतात, तर त्यासाठी मग किंवा इंधनांचा वापर जर म्हटला तर आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर करणं ॲज कम्पेअर टू आपले वैयक्तिक काय वाहनं असतील त्या दृष्टिकोनातून तशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे कमी करता येऊ शकतं, जेणेकरून पोल्युशन कमी होईल आणि त्यानंतर जो ॲक्च्युली परिणाम होतो क्लायमेट चेंजचा तो ॲक्च्युली कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही आता म्हणालात की वैयक्तिक साधनं कमी, गव्हर्नमेंटचे जे असतील ते जास्त, पण जर तुम्ही आज जर रस्त्याने बघितलात तर सगळ्यात जास्त काळा धूर ओकणारी जी वाहनं असतात तीच असतात, वैयक्तिक नसतात. मॅम असं दिसून येतं कारण आपले जे रिसोर्सेस आहेत त्यानुसार आपण ज्या फंडिंगनुसार आपल्याच्या बस वगैरे येतात तर त्यानुसार ज्या आपल्या जी वाहनं आहेत ती खूप जुनी आहेत आणि आत्ताच महानगरपालिकेने गेल्या वर्षीच इलेक्ट्रिक बसेस आहेत ते भरपूर सुरू प्रमाणात केलेले आहेत आणि शिवाईसारखे इलेक्ट्रिक बस देखील सुरू केलेले आहेत. तर त्यामुळे हळूहळू आपण कुठेतरी पुढे जातोय असं मला वाटतंय आणि काही गोष्टी आहेत त्या आपण बाहेर काढत आहोत असं मला वाटतंय. दर दिवसाला होणारी डेव्हलपमेंट, नवीन कन्स्ट्रक्शन आहे किंवा काय आहे, मग ही तुम्हाला काय वाटतं, ही डेव्हलपमेंट आहे की ॲक्च्युली अधोगती आहे? मॅम ॲक्च्युली आपण म्हणजे बांधकाम करतोय, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो तर ही माझ्यामध्ये चांगली गोष्ट आहे, पण त्यातून होणारं पोल्युशन हे थोडं निगेटिव्ह पॉईंट मला वाटतो, परंतु ओव्हरऑल चांगलीच प्रोग्रेस आहे असं मला वाटतं. पूर्वी शेती हा सगळ्यात जास्त व्हास्ट असं होतं, पण आता त्याचेच प्लॉट्स पडतात आहे, मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ॲक्च्युली मॅम भारत हा शेतीने समृद्ध झालेला देश आहे आणि त्यानुसार शेतीतून चांगल्यात चांगलं आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेणं आणि रसायनांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीनुसार आपण वापर करणं महत्त्वाचं आहे. परंतु जागेच्या अभावी लोकांनी बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की शेतीचा वापर गैरशेतीसाठी करत आहेत आणि त्यासाठी मग इथे जबाबदारी येते की डीएमनी परमिशन दिल्यानंतरच इथे आपण NS नॉन ॲग्रिकल्चरसाठी आपण वापर करू शकतो. तर आणि माझ्या मते लोकांना आपण हे आवाहन केलं पाहिजे की शेतीसाठी जी जमीन आहे ती शेतीसाठीच वापरावी असं मला वाटतं. तुमचा स्वतःचा कुठला असा गुण आहे की जो तुम्हाला वाटतं की तुम्हाला DC या पोझिशनसाठी ॲप्लिकेबल ठरतो? मॅम तसं मी मगाशी म्हटलं की एका गुणापेक्षा मी अनेक गोष्टी शिकलेलो आहे, म्हणजे स्काउट असेल, स्पंदन असेल, सोयीपिझेस्ट असेल, बोट क्लब असेल, तर इथून न्यूट्रॅलिटी असेल, लिडरशिप क्वालिटी असतील, टीम कोऑर्डिनेशन असेल, डिसिप्लिन असेल, बॅलन्स असेल, या गोष्टी मला वाटतं की मला इथे या पदावर मिळू शकतो. एंटरटेनमेंट हा जो मोड आहे का, हा योग्य आहे की अयोग्य आहे? मॅम आपण जेव्हा आपलं काम करतो तर त्यावेळी एक स्ट्रेस असतो किंवा ताण असतो आणि त्यातून आपल्याला थोडी विश्रांतीची गरज असते, तर त्यावेळी थोडी रेस्ट असेल त्यावेळी एंटरटेन घेणं योग्य आहे असं मला वाटतं. परंतु एंटरटेनचा वापर अति करून आपण आपल्या कामाशी चुकीच तर करत नाही ना, तर ह्या गोष्टी योग्य नाहीत असं मला वाटतं. हॉबीज काय तुमच्या? मला रोईंग आवडतं सर. मला सांगा, तुम्हाला जर जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तुम्ही कुठे रोईंग करायला जाल? सर मी इथे असताना पुण्यात आमच्या कॉलेजमध्ये जातो आणि घरी असताना आमच्या घरी देखील देखील बोट क्लब आहे सर, तिथे देखील जातो. मला ज्या बोटीने तुम्ही रोईंग करता त्या बोटीचं डायमेन्शन सांगू शकाल? सर माझी ॲक्च्युली रेगाटामध्ये जी बोट होती आमची डबल स्कल होती, तर ती त्याची नाव मांडके होतं आणि त्याचे डायमेन्शन सगळं नाही आठवत. रिव्हर राफ्टिंग म्हणजे काय? रिव्हर राफ्टिंग आता हे सध्या नॉर्थ इंडियामध्ये किंवा जिथे नदी जेव्हा पर्वतातून असं संभागात येत असते तर त्यावेळेस जो फ्लो असतो तिथे देखील रिव्हर राफ्टिंग केली जाते की ज्यामध्ये एक फायबरची किंवा. महाराष्ट्रात होतं काय? महाराष्ट्रात काही ठिकाणी होतं सर. कुठे? सर सातारा, महाबळेश्वर त्या ठिकाणी. कुठे पाहता तुम्ही स्वतःला अजून 10 वर्षानंतर? सर मी एक प्रगल्भ नागरिक आणि त्यानंतर उत्तम प्रशासक असं मला वाटतं 10 वर्षानंतर बनेल. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू.